बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो. आज तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं. ज्या याचिकेची तुम्ही आणि मी, महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक, करोडो शिवसैनिक आतुरतेने वाट पाहत होता, त्या 16 आमदारांच्या, त्या 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबद्दल नेमकाच माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं, हे सारंच्या सारं तुम्हा सर्वांसमोर इत्यंभूत मी घेऊन येणार आहे. या राहुल नार्वेकरांच्या विरोधात, विधानसभेच्या अध्यक्षाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेने जी याचिका दाखल केली होती, तुम्हाला सर्वांना आठवत असेल, ज्यावेळेस 6-7 महिन्यांच्या वेळेचा खेळखंडोबा करून या राहुल नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, तो निकाल तुम्हाला सर्वांसमोर आहे, त्याच्याविषयी मी पुन्हा पुन्हा बोलणार नाही. त्या निकालाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना गेली होती. आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं या याचिकेवर काय सुनावणी झाली ते तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतो. बघा, आजच्या सुनावणीतले प्लस पॉइंट, मायनस पॉइंट दोन्ही तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे. जे म्हणतात शिवसेनेला धक्का बसलाय, उद्धव साहेबांना धक्का बसलाय, त्या सर्वांच्या कानपाडात या याचिकेतले मुद्दे ठेवून मी लाल करणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला काही प्लस पॉइंट सांगतो. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टीची माझ्या मनामध्ये धाकधूक होती, अनेक कायदेतज्ञांच्या मनामध्ये देखील धाकधूक होती, की ही केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चालणार की मुंबई हायकोर्टामध्ये वर्ग केली जाणार. कारण लक्षात घ्या, अशा प्रकारचं षडयंत्र केलं जातंय, अशा प्रकारची चाल खेळली जाते शिवसेनेच्या विरोधात. अगदी जसा राहुल नार्वेकरांचा निकाल झाला, भरत गोगावले मुंबई हायकोर्टामध्ये गेला होता. या भरत गोगावलेने राहुल नार्वेकरांच्या विरोधात, तुम्हाला नवल वाटेल पण याच भरत गोगावलेने राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. आणि याचिका यासाठी की शिवसेनेच्या बाकीच्या 15-16 आमदारांना तुम्ही अपात्र का केलं नाही. ही सगळी चाल आहे, ही चाल तुम्हाला समजून घ्यायला हवी. आणि नेमकी ही याचिका मुंबई हायकोर्टामध्येच का दाखल करण्यात आली होती, याच्या मागची देखील कारण तुम्हाला लक्षात घ्यायला हवीत. त्यांनी काय केलं, मुंबई हायकोर्टामध्ये सर्वप्रथम जाऊन ही याचिका दाखल केली, जेणेकरून पुढची शिवसेनेची जी कुठली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाईल, तिथे सांगता येईल की सर्वप्रथम आमची याचिका ही मुंबई हायकोर्टामध्ये गेलेली आहे राहुल नार्वेकरांच्या विरोधात, आणि तुमची याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे राहुल नार्वेकरांच्याच विरोधात. दोनही याचिका समान आहेत. त्यामुळे सर्वप्रथम मुंबई हायकोर्टात याचिका गेली असल्या कारणाने तुमची याचिका देखील मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात यावी. चाल कळाली तुम्हाला. आता मुंबई हायकोर्टच का, भरत गोगावलेने सुप्रीम कोर्टात धाव का घेतली नाही, याची कारण लक्षात घ्या. हे सारे वकिलांचे सल्ले असतात, हे काही स्वतःची डोकी नाहीत. जे बगलेमध्ये रुमाल घेऊन फिरतात, जे घरात कोट लटकवून ठेवतात, त्यांना ही सगळी सुपीक डोकी मिळत नसतात. हे सारे वकिलांचे सल्ले असतात. मुंबई हायकोर्ट यासाठी, कारण मुंबई हायकोर्टामध्ये जो काही निकाल लागेल तो, कारण शेवटी बघा, विधानसभेचा कार्यकाळ हा ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंतचाच आहे. 2024 ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ह्या केसवर टाइमपास करायचा मुंबई हायकोर्टामध्ये. कारण मुंबई हायकोर्टाला हा सारा निकाल नवीन असणार आहे, कारण ही सारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झालेली आहे, त्यांच्यासाठी हा निकाल नवीन असणार आहे. सारीच्या सारी सुनावणी पार पडणार, सारेच्या सारे धागेदोरे तपासून पाहिले जाणार, आणि त्यानंतर जो काही निकाल लागेल तो, मग शिंदे टोळीच्या बाजूने असो किंवा शिवसेनेच्या बाजूने असो, त्याच्या विरोधात पुन्हा एक अपील करण्यासाठी किंवा दाद मागण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालय आहेच आहे. म्हणजे इथेही टाइमपास करायचा आणि इथल्या निकालावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन टाइमपास करायचा, ही यांची चाल होती. त्यामुळे जाणून बुजून मुंबई हायकोर्टामध्ये आपली याचिका दाखल करण्यात आली, आणि नेमकं तेच घडलं. आज हरीश साळवे या शिंदे टोळीचे वकील यांनी काय केलं माहितीये. हरीश साळवे माननीय DY चंद्रचूड साहेबांना सांगतायत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सांगतायत की आमची सर्वप्रथम याचिका दाखल झाल्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये तुम्ही ही याचिका तिकडेच वर्ग करा. पण तसा कुठलाही निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेला नाही. सगळ्यात पहिली आणि जमेची बाजू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे, जिचा मी वारंवार उल्लेख करत आलो, की ही याचिका रेग्युलर सुनावणीला आली पाहिजे, जिच्यामध्ये वारंवार वेळ दिला जातो. बघा, वेळ तर तुम्हाला आताही मिळणारच आहे, तुम्हाला तारीख पुढची मिळणारच आहे, पण त्या तारखांना सुनावण्या देखील झाल्या पाहिजेत. आतापर्यंत कसं होत होतं, तारीख आली की ती सुनावणी न करता पुढची तारीख दिली जायची, कुठलीही ठोस सुनावणी त्याच्यावर व्हायची नाही.
कुठलीही ठोस कार्यवाही त्याच्यावर व्हायची नाही. आज नेमकं ते घडलं नाही. आज सुनावणी झाली, काही महत्वाचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर पुढची तारीख देण्यात आली. शेवटी सुप्रीम कोर्टाची ही कार्य करण्याची पद्धती आहे. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही याचिका रेग्युलर सुनावणीला आली, ही आपली दुसरी महत्वाची बाजू. आज नेमकं काय काय घडलं. आता या याचिकेवर माननीय सुप्रीम कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलंय. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. शिंदे टोळीतर्फे वकील हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडली. कपिल सिब्बल साहेबांनी स्पष्ट सांगितलं की ही याचिका माननीय सुप्रीम कोर्टात यासाठी राहावी कारण ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंतचा विधानसभेचा कार्यकाळ आहे आणि तुमच्याकडेच या याचिकेची मागची सुनावणी झाल्यामुळे, तुम्हाला माहिती असेल 11 मेचा निकाल होता, मागची सुनावणी तुमच्याकडेच झाल्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असल्यामुळे ही याचिका तुम्हाकडेच ठेवावी असं एक ठोस कारण त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टापुढे पेश केलं आणि तसंच घडेल. आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने 1 एप्रिल पर्यंतचा आदेश दिलाय. जी काही प्रोसिडिंग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी पार पाडली त्याची सारीच्या सारी कागदपत्रे, त्याचे जे काही पुरावे आहेत ते सारच्या सारं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 1 एप्रिलच्या आतमध्ये जमा करावं. त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट 1 एप्रिल ते 8 एप्रिल हा होळीच्या सुट्टींचा काळ देखील आहे, होळीची सुट्टी असते, 1 एप्रिल ते 8 एप्रिलच्या मधल्या काळामध्ये या सगळ्या कागदपत्रांची छाननी होणार आणि 8 एप्रिलला ही केस पुन्हा सुनावणीला येणार आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय दिला जाणार. माननीय सुप्रीम कोर्टाने काही स्पष्ट आदेश मागच्याही वेळेस दिले होते. तुम्हाला त्यांनी, जर तुम्ही ही सुनावणी पाहिली असेल, अजून त्याचे लाईव्ह फुटेज आलेले नाहीत, पण लाईव्ह फुटेज आले तर तेही मी तुम्हाला दाखवेल. 144 पॅरा 144 चा वारंवार उल्लेख आपल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी केलेला आहे. पॅरा 144. तुम्हाला आठवत असेल, सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस राहुल नार्वेकरांकडे हा निकाल वर्ग केला होता की तुम्ही हा निकाल घ्या, त्यावेळेस त्यांनी त्यांना ट्रिपल टेस्ट सांगितली होती आणि ती ट्रिपल टेस्ट म्हणजे तुम्ही पक्ष कसा ठरवायचा आहे, तुम्ही अपात्रता कशी ठरवायची याचे निर्देश घालून दिले होते. सगळ्यात पहिली घटना, ट्रिपल टेस्ट काय बघा, 3 टेस्ट तुम्हाला पास करायच्या आहेत. घटना, शिवसेनेची घटना काय सांगते ते पाहायचंय. दुसरी आहे संघटना, घटना संघटना म्हणजे राजकीय पक्ष हा कुणीकडे आहे ते पहा, घटना संघटना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्षाचं बलाबल. त्यानंतर येतो तुमचा, बघा शेवटी पक्षाचे 2 भाग तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, एक विधिमंडळातला पक्ष आणि एक राजकीय पक्ष. तर राजकीय पक्ष हा सगळ्यात पहिला महत्वाचा आहे, दुसऱ्या नंबरवर राजकीय पक्ष आहे आणि तिसऱ्या नंबरवर विधिमंडळ पक्षाचं बलाबल. झालंय कसं, या विधानसभेच्या राहुल नार्वेकरांनी माननीय इलेक्शन कमिशन चुनाव आयोगाचा निर्णय हा अंतिम निर्णय ठरवला, जे की सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश होते की तुमचा निर्णय हा स्वायत्त असावा, हा सेपरेट असावा, त्याचं वेगळेपण असावं. तुम्ही इलेक्शन कमिशन म्हणजे चुनाव आयोगाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयावर तुमचा निर्णय अवलंबून नसला पाहिजे. त्याचा कुठलाही रेफरन्स तुम्ही घेऊ शकत नाही. या चुनाव आयोगाच्या, चुनाव आयोगाने काय केलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जशी त्यांच्यावर माननीय सुप्रीम कोर्टाने बंदी जी घातली होती निर्णय घेणे, जशी ती उठवली अगदी 2च दिवसात निकाल देऊन टाकला या चुनाव आयोगाने. आणि त्यांनी तेच वापरलं की आम्हाला ती घटना मिळाली नाही, याव त्याव, आणि त्यांनी विधिमंडळ पक्षाचं बलाबल. आता राहुल नार्वेकराला खरी अडचण अशी होणार आहे की या राहुल नार्वेकरांनी वारंवार त्यांच्या सुनावणीच्या कागदपत्रांमध्ये, आणि याची नोंद देखील झालेली असणार कारण सगळ्याची नोंद तिथे होत असते, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेना नाव असेल, शिवसेनेचं चिन्ह असेल, धनुष्य असेल, हे एकनाथ शिंदेंना देऊ केलेलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, आमच्या भाषेतलं चुनाव आयोग, यांच्या निर्णयाला मी ओव्हररूल करू शकत नाही किंवा त्यांच्या निर्णयाला मी काट मारून मी माझा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वापरलेली घटना 1999 ची घटनाच मी ग्राह्य धरणार, 2018 ची घटना मी ग्राह्य धरणार नाही. हे जे त्यांचं वाक्य आहे राहुल नार्वेकरांचं, हे राहुल नार्वेकरांच्या अंगाशी येणार आहे. आता लक्षात घ्या ना, त्यांना ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुमचं डोकं जे सांगतंय, तुमची सुपीक बुद्धी जे सांगते त्याप्रमाणे करा, तसं काही घडलेलं नाही. आणि हीच गोष्ट राहुल नार्वेकरांना इथे भारी पडणार आहे. त्यांनी ज्यावेळेस हा निर्णय दिलाय त्यांनी स्पष्टपणे रेफरन्स घेतलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा. आता हे ज्यावेळेस कागदपत्र सादर होतील माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, राहुल नार्वेकरा सकट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची झाडाझडती होणार आहे. फक्त अपेक्षा एवढीच आहे, जे मी तुम्हाला मायनस पॉइंट सांगेल, फक्त अपेक्षा एवढीच आहे, जसं चंदीगडच्या बाबतीत झालं, जसं इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या बाबतीत झालं,
तुम्ही पाहत आहात जे काही घडतंय ते. चंदीगडमध्ये जसं 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये सुनावणी पार पडली, साराच्या सारं संपलं, तो महापौर उचलून फेकून देण्यात आला आणि नवीन महापौर बसवण्यात आला. हे अशा प्रकारचं लोकशाहीला वाचवण्यासाठी जे एक वेळेचं बंधन असतं ते वेळेचं बंधन थोडं पाळलं जावं. कारण महिन्यांची जर अशा तारखा, कारण निवडणुका फार जवळ आहेत, या आमदारांची अपात्रता जी संविधानिक मार्गाने होणार आहे ती जर वेळीच झाली तर एक चाप लागेल. या सगळ्या पुढच्या प्रक्रियांवर जी आओ जाओ चाललंय ना, आयाराम गयाराम जे चाललंय ना, ह्या सगळ्या प्रक्रियांवर चाप लागेल. जर कायद्याचा वचक, कायद्याचं बंधन या सगळ्या गोष्टींवर आलं तर ह्या सगळ्या गोष्टींना चाप लागेल. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आता 8 एप्रिलला ही जी सुनावणी होईल त्यानंतर मात्र लागलीच एका वेळेच्या बंधनामध्ये हे सारं जर संपवलं तर बऱ्याच गोष्टी ज्या अजून निसटून जायच्या बाकी आहेत त्या साऱ्या निसटून जाण्याच्या थांबतील. बऱ्याच गोष्टी आहेत, कारण शेवटी या सगळ्या सत्तांचा, पदांचा, संस्थांचा, पैशांचा जो वारेमाप वापर चालू आहे ना, हे माणसांवर दडपण टाकायचं ही जी खेळी चालू आहे ना, ही खेळी बरंच काही खेळून जात आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं ते शिवसेनेच्या पथ्यावर पडणारच आहे. दोनही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्लस आणि मायनस मध्ये फक्त एकच गोष्ट आहे, वेळेत काही गोष्टी घडणं फार गरजेचं आहे. आज ज्या वेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हरीश साळवेंची धडपड चालू होती की कशा प्रकारे ही केस मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्यात यावी आणि का करण्यात यावी, तर याचं कारण त्यांनी सांगितलं आम्ही प्रथम गेलो होतो म्हणून. कुठलंही लॉजिक नाही या वाक्यामध्ये की आम्ही सर्वप्रथम गेलो होतो. आता ते महान वकील आहेत, शिकली सवरलेली माणसं आहेत, आपण अडाणी त्यांच्या पुढे, आपण काय त्यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उभं करणार किंवा त्यांनी केलेल्या त्या तर्कांवर आपण काय क्रॉस तर्क करणार, जे काही असेल ते. पण फक्त आम्ही सर्वप्रथम गेलोय म्हणून मुंबई उच्च न्यायालयात ही केस चालवली जावी हे पाहून मला थोडं हसू आलं. तुम्हाला देखील येत असेल ही अशा प्रकारची धडपड, कारण चोराच्या मनात कायम चांदणं असतं. ते चोर के दाढी में तिनका काय म्हणतात ती म्हण, मला माहित नाही, पण ही अशा प्रकारे यानं त्या प्रकारे ही केस सर्वोच्च न्यायालयात चालली नाही पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयात जर ही केस चालली तर आमचा धुवा उडणार, आमचा बाजार उठणार, हे मात्र नक्की. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. आज जे काही घडलं तुम्हा सर्वांच्या समोर ठेवलंय. 8 तारखेला माननीय सुप्रीम कोर्ट या केसवर नेमकी काय सुनावणी घेत आहे हे आपण सारे पाहूया. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.